नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. राज्यात बन्सल क्लासेसचा नीट परीक्षेचा सर्वाधिक यशस्वी असा निकाल लागलाय आणि या यशस्वी निकालामागे क्लासेसने कशी मेहनत घेतली, कसं नियोजन आखलं, तसंच क्युरियस किड्स प्ले एज्युकेशन ही संस्था कशी काम करते याबाबत बोलण्यासाठी बन्सल क्लासेसच्या उपाध्यक्ष पूजा बियाणी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आले आहेत. मॅडम, आपलं जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी पूजा बियाणी मॅडमचा थोडक्यात परिचय आपण पाहूयात. पूजा बियाणी या महाराष्ट्रातील आघाडीच्या महिला उद्योजिका आहेत. बिझनेस मॅनेजमेंट आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर यात त्यांचा नावलौकिक असून त्यांना प्राईम डिव्हिजन तर्फे मानांकित 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय. लोकमत समूहाच्या सखी मंच आणि परळी वैजनाथ येथील मारवाडी समाजाच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. राज्यात नीट परीक्षेचा सर्वाधिक यशस्वी निकाल देणाऱ्या बन्सल क्लासेसच्या त्या उपाध्यक्ष असून बचपन प्ले स्कूल क्युरियस किड्स, राजस्थानीज पोद्दार लर्न स्कूल आणि शैक्षणिक संकुलाच्या मुख्य प्रशासक आहेत. मराठवाडा साथी दैनिकातील महिला साथी या महिला विशेष पुरवणीच्या त्या संपादक आहेत. रुद्राय कन्स्ट्रक्शन या बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या त्या प्रमुख आहेत. आपली कारकीर्द पाहता असं लक्षात येतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आपला रस जास्त दिसून येतोय. बन्सल क्लासेस, क्युरियस किड्स आणि बचपन प्ले ग्रुप या शैक्षणिक सेवा माध्यमांची आपण निवड का केली, कसं सांगाल? मी लहानपणापासूनच माझे आजोबा स्वर्गवासी मोहनलालजी बियाणी ह्यांचं कार्य आणि त्यांची शिक्षणासाठी आवड आणि इच्छा आम्ही हे सातत्याने पाहत आलो आहोत आणि कुटुंब म्हणून आम्ही त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत. आम्ही ह्या सगळ्या वाटचालीची सुरुवात परळी वैजनाथ या ग्रामीण भागापासून आम्ही सुरू केलेली आहे. येथे बचपन प्ले स्कूल येथून आम्ही स्टार्ट केलं होतं आमचं एज्युकेशन सेवा देण्याचा प्रकल्प. त्यानंतर आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ह्या ब्रँचला आम्ही अप्रोच केलेला. तर पूर्ण भारतामध्ये पहिली तालुका लेव्हल पोद्दार लर्न स्कूल ही आम्ही परळीमध्ये आणू शकलो. पहिली ते 10वी ह्या विद्यार्थ्यांचा आम्ही प्रॉब्लेम जे होता की ब्रँडेड एज्युकेशन, चांगलं एज्युकेशन कसं मिळावं, तर तो प्रश्न आम्ही सोडवला आहे. ह्यानंतर पुढे काय, 10वी नंतर पुढे काय, ह्याची नेहमी माझ्या वडिलांना खळबळ असायची. आमचे बन्सल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक श्री चंदूलालजी बियाणी ह्यांना नेहमी असायचं की आता पुढे कसं, 10वी नंतर काय. तर आम्हाला नेहमी बन्सल क्लासेसचा चेहरा आढळून येत होता. तर आम्ही बन्सल क्लासेस सगळ्यात आधी आम्ही परळी वैजनाथ या शहरामध्ये आणलं आणि त्याचा एक छोटासा रोप आम्ही परळीमध्ये लावला. आणि आता तुम्ही पाहत आहात की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेसचा वटवृक्ष पूर्णपणे तयार आहे आणि त्यासाठी आम्ही बन्सल क्लासेसची पूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत आहोत. बन्सल क्लासेसचे स्टडी सेंटर जे महाराष्ट्रात आहे ते कशा प्रकारे यशस्वीरित्या कार्य करते, आपण त्या संदर्भात काय अधिक सांगा? बन्सल क्लासेस सध्या महाराष्ट्रामध्ये 40हून अधिक संस्था महाराष्ट्रामध्ये आहे आणि चंदूलालजी बियाणी जे आमचे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांची इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सगळीकडे बन्सल क्लासेस ही संस्था मुलांसाठी अवेलेबल व्हावी, हा त्यांचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशासाठी आम्ही हजारोच्या संख्येने बन्सल क्लासेसची पूर्ण टीम मेहनत घेत आहे. आणि नुकताच जेई, नीट आणि प्री फाउंडेशनचा निकाल हा दर्शवतो की बन्सल क्लासेस सध्या महाराष्ट्रामध्ये एक लीडिंग ब्रँड आहे. नक्कीच. बन्सल क्लासेसने महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आपले स्टडी सेंटर सुरू केले आहेत, पुढेही आपण महाराष्ट्रात याचा प्रसार करणार आहात का? आणि जर असेल तर बन्सल क्लासेसची फ्रँचायझी घेऊन इच्छिणाऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? हो, नक्कीच. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेसची फ्रँचायझी देण्यासाठी आम्ही आहोत आणि बन्सल क्लासेसची फ्रँचायझी घेणे काहीच कठीण नाही आहे. यावर्षी आम्ही पुणे विभाग, मुंबई विभाग, कोकण विभाग असो, विदर्भ असो किंवा आपला खानदेश विभाग असो, येथे आम्ही ठिकठिकाणी बन्सल क्लासेसची संस्था यावर्षी आम्ही पूर्ण ताकदीने उभी करणार आहोत. बन्सल क्लासेसची फ्रँचायझी घेणे काहीही कठीण नाही आहे. ज्यांना शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये बदल आणायचा आहे, ज्यांना शिक्षणाची सेवा द्यायची आहे, त्यांनी नक्कीच बन्सल क्लासेसच्या फ्रँचायझीसाठी आम्हाला संपर्क साधावा. नक्कीच. आपण नीट आणि जेईचा निकाल आपण बन्सल क्लासेसचा पाहतोच आहे. यशस्वीरित्या हा निकाल लागलेला आहे. नीट आणि जेईची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बन्सल क्लासेसची निवड का करावी, त्या संदर्भात काय म्हणाल?
बन्सल क्लासेस मागील 40 ते 42 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रच नाही पण पूर्ण भारतामध्ये त्याची सेवा देत आहे, शिक्षणाची सेवा देत आहे. बन्सल क्लासेसनी 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 5 वेळा ऑल इंडिया रँक 1 हा सुद्धा बन्सल क्लासेसने दिला आहे. नुकताच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जेई नीट प्री फाउंडेशन ह्याचे सगळ्यांचे रिझल्ट्स अव्वल दर्जाचे लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 600 पेक्षा अधिक गुण घेणारे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ज्यांनी नीटमध्ये 600+ मार्क्स स्कोअर केले आहेत. आणि त्यापैकी आमच्या परई शहरातली पलक जाजू हिने 720 पैकी 705 मार्क घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये सेकंड आणि मराठवाड्यामध्ये प्रथम येऊन तिने बाजी मारली आहे. तर हमखास मी हे सांगणार आहे की बन्सल क्लासेस हे लवकरच नंबर 1 राहणार आहे. नक्कीच, खरंच हे कौतुकास्पद आहे. आपल्या विद्यार्थिनीने एवढे छान मार्क्स काढलेले आहेत. बन्सल क्लासेस प्री फाउंडेशन काय आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो? प्री फाउंडेशन ह्या वर्डमध्येच त्याचा अर्थ आहे. फाउंडेशन म्हणजे बेस म्हणजे बेसिक, आणि बन्सल क्लासेस पूर्ण क्लासेसपेक्षा वेगळं ह्यामुळे आहे की तो बेसिकपासनं मुलांचं जे फाउंडेशन घडवतो 5वी ते 10वी असो, तर ते फक्त स्कूल करिक्युलम किंवा स्कूल सिलेबसवरती बेस्ड नाही आहे. तो तुम्हाला इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हेल्प करतं आणि त्याच्यामध्ये परिपूर्णपणे तुम्हाला तयार करतं. जसं होमी बाबा एक्झाम्स असो किंवा ओलम्पियड्स असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, ते पूर्णपणे तुम्हाला तयार करून एक्झामसाठी कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला मैदानात उतरवतो. आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये फाउंडेशन बेसिक्स क्लिअर राहणं खूप गरजेचं आहे. आणि मुलं निर्भीडपणे कोणतीही एक्झाम असो काहीही असो ते नक्की हमखास देऊ शकतात. तर प्री फाउंडेशन ह्या कोर्सचा 100% मुलांनी बेनिफिट घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. मला एक सांगाल की 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज आणि बन्सल शिक्षा समृद्धी अभियान हे नेमकं काय आहे आणि विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होतो, कसा लाभ त्यांना मिळेल? असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांचे स्वप्न खूप मोठे आहेत पण ते त्यांचे स्वप्न पूर्ण नाही करू शकत काही कारणामुळे. त्याच्यामध्ये एक कारण आहे आर्थिक कारण. ते फिनान्शियली कधी लॅक करतात, कधी त्यांना वाटतं की आपलं तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे, आपण कसं एवढं चांगलं शिक्षण घेणार, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणार. तर ह्यासाठीच आमचे मुख्य प्रवर्तक श्री चंदूलालजी बियानी सर यांनी पुढाकार घेऊन 0% इंटरेस्टने एज्युकेशन लोन मुलांना देण्यासाठी ते तत्पर आहेत. फक्त मुलांना जवळच्या सेंटरला येऊन भेट द्यायची आहे आणि त्या अभियानामध्ये आपली नोंद करायची आहे. त्यानंतर शिक्षा समृद्धी अभियान हे असं अभियान आहे ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहोत. तर फक्त मला एवढंच सांगायचं आहे, स्काय इज नॉट द लिमिट, फ्लाय बियॉन्ड इट. आणि आमचे बियानी सर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी अहोरात्र पूर्ण मेहनत घेत आहेत. त्यांच्या टीम वर्क सोबत ते पूर्ण काम करत आहेत. नक्कीच, जसं म्हटलं की खरंच आता शिक्षण महागलं आहे. शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या सगळीच गरज लागते आणि त्यासाठी बन्सल क्लासेस खूप छान मेहनत घेते, छान अभियान राबवत आहे. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जेई किंवा नीट परीक्षेत बन्सल क्लासेसने कसं यश मिळवलं या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बन्सल क्लासेसच्या उपाध्यक्ष पूजा बियाणी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम, बन्सल क्लासेसने एका वर्षात खूप मोठे असे यश मिळवलेलं आहे आणि एवढ्या संस्था, हजारो विद्यार्थी, त्यांना त्रुटीविरहित शैक्षणिक सेवा देणे, अभूतपूर्व निकाल, हे सर्व कसं शक्य आहे आणि त्यामागचं रहस्य काय सांगाल? बन्सल क्लासेस मागील 40 ते 42 वर्षापासून शिक्षणाची सेवा देत आहे आणि ह्यामध्ये नुकताच जेई नीट आणि फाउंडेशनचे जे रिझल्ट्स लागले आहेत ते ट्रमेंडस बेस्ट रिझल्ट्स आहेत टिल डेट. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टीमवर्क. आणि जे आम्हाला बियानी सरांनी जे पूर्ण टीमवरती एक विश्वास आणि आम्हाला फ्रीडम दिलेला आहे काम करण्यासाठी, ती सगळ्यात मोठी ताकद आहे की तुम्हाला काम करण्यासाठी जे फ्रीडम लागतो तो आम्हाला पूर्ण फ्रीडम दिलेला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आमच्या 40+ ब्रँचेस आहेत आणि आमचा संकल्प आहे बियानी सरांच्या मार्फत की आम्ही लवकरच 101 ब्रँचेस आम्ही महाराष्ट्रामध्ये घेऊन येणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण आणि शहरी विभागामध्ये आम्ही बन्सल क्लासेस ही संस्था लवकरच सुरू करणार आहोत.
नक्कीच. क्युरियस किड्स शिक्षण पद्धत नेमकी काय आहे आणि इतर प्ले एज्युकेशन शाळा आणि आपली शाळा यात नेमका फरक काय? क्युरियस किड्स ह्या नावामध्येच एक वेगळेपणा आहे. क्युरिओसिटी, क्युरियस हे सगळे जे वर्ड्स आहेत ते हे सांगतात की क्युरियस किड्सचा कॉन्सेप्ट काय आहे. फिनलँड ही जी कंट्री आहे ती वर्ल्डमध्ये टॉप मोस्ट एज्युकेशन देणारी कंट्री आहे. फिनलँडमध्ये एज्युकेशनचे सगळे ॲम्युनिटीज ते सगळे बेस्ट आहेत आणि फिनलँडचा पॅटर्न घेऊन आम्ही क्युरियस किड्स हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. फिनलँडमध्ये जे कॉन्सेप्ट आहे की अर्ली इयर फाउंडेशन स्टेज म्हणजेच 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंत जे मुलं असतात त्यांचं जे मेंटल डेव्हलपमेंट असतो, फिजिकल डेव्हलपमेंट असतो किंवा स्टेज करिअर असतो, तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना मोल्ड करता त्या पद्धतीने ते पुढे जाऊन मोल्ड होतात. तर त्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही मेजर फोकस करतो. फक्त आपल्याला एक बेसिक सिलेबस कव्हर नाही करायचं आहे, आपल्याला मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायचं आहे. त्यांना असं बनवायचं आहे की ते कुठेही उभा टाकून कितीही लोकांपुढे कितीही काहीही बोलू शकतात आणि त्यांना आपल्याला असं तयार करायचं आहे की ते लीडरच बनणार त्यांच्या लाईफमध्ये आणि ते टॉप करणार. त्यासाठी क्युरियस किड्स हा कॉन्सेप्ट खूप 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 चांगला कॉन्सेप्ट आहे. या संस्थेमार्फत किती वयाच्या मुलांना आपण घेता आणि त्या संदर्भात अधिक काय सांगाल? 2 इयर्स to 6 इयर्स पर्यंतचे मुलं क्युरियस किड्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. जसं प्ले ग्रुप आहे, नर्सरी क्लास आहे, LKG क्लास आहे, सिनियर KG क्लास आहे, असे 4 डिव्हिजन्स आहेत क्युरियस किड्समध्ये. आणि ह्यामार्फत आम्ही म्युझिक सेशन, आर्ट अँड क्राफ्ट, करिक्युलम ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक आम्ही फेस्टिवल्स, ऑकेजन्स, डेज ते सगळं आम्ही स्कूलमध्ये अंडर वन रूफ आम्ही सगळे सेलिब्रेट करतो. फक्त इंग्लिश पॅटर्न किंवा इंग्लिश जे आपण पॅटर्न बघतो आजकाल की आउट ऑफ इंडियामध्ये जे पॅटर्न चालतं त्याच्यावरती पण फोकस आहे. प्लस आपले जे बेसिक संस्कार आहेत, जे आपलं देवाकडचं जे एक आहे ना एक रिलिजियस जे आहे ते पण आपण मुलांना इथेच देऊन त्यांना आपण त्या पद्धतीने घडवतो. नक्कीच. क्युरियस किड्स प्ले एज्युकेशन फ्रँचायझी घेणाऱ्यांना आपल्याकडून काय काय सुविधा मिळतात? फ्रँचायझी होल्डर्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॉड्यूल जे क्युरियस किड्सचा मॉड्यूल आहे तो उभारण्यामध्ये आमचं 24/7 365 डेज आम्ही अवेलेबल आहोत. आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करणार आहेत मॉड्यूल उभं करण्यापासून त्याला रन करेपर्यंत. मग ते टीचर्सचं रिक्रुटमेंट असो, टीचर्सची ट्रेनिंग असो, टीचर्सचे 6 मंथ्सने ट्रेनिंग प्रोग्राम्स असो किंवा काहीही अडचणी असेल त्यांना गाईडलाईन्स देणे, पूर्ण इयरली करिक्युलम सेट करून देणे, त्यांना इयरली प्लॅनर्स देणे, त्यांच्या आपण सतत व्हिजिट्स करणार आहेत फ्रँचायझीला. असं नाही की फ्रँचायझी आहे तर आपण दिली आणि सोडली, तशी नाही. फ्रँचायझी आहे ती पण आज आपलीच इन्स्टिट्यूट आहे. त्या हिशोबाने आपल्या इन्स्टिट्यूटला आपण पुढे कसं घेऊन जाऊ शकतो आम्ही ते पूर्ण 24/7 360 डिग्री आम्ही सपोर्ट फ्रँचायझी होल्डर्सला हमखास देणार आहेत. तर फ्रँचायझी ज्यांना पण घ्यायची आहे त्यांनी निश्चिंतपणे एकदम रिलॅक्स होऊन तुम्ही आम्हाला संपर्क साधून फ्रँचायझी नक्कीच घेऊ शकता. नक्कीच. आता आपण दोन्ही उल्लेख करतोय, बन्सल क्लासेस आणि क्युरियस किड्स ही फ्रँचायझी जी संस्था आहे, या दोन्ही संस्था एकत्र काम करतायत. कशा प्रकारे या काम करतायत, मुलांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जात आहे? बन्सल क्लासेस तर हे तर 5th स्टँडर्ड to 12th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांवरती काम करत आहे. त्यांचं फाउंडेशन असो, त्यांचं 11-12चं नीट आणि JEEचं प्रिपेरेशन असो, त्याच्यासाठी बन्सल क्लासेस काम करत आहे. आणि क्युरियस किड्स हे जे प्लॅटफॉर्म आहे ते 2 वर्ष ते 6 वर्ष ह्या मुलांसाठी काम करत आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त रिझल्ट ओरिएंटेड काम नाही, पण आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी ऑफ द स्टुडंट त्याच्यावरती आपण फोकस करून आपण काम करत आहोत. नक्कीच. बन्सल क्लासेस आणि क्युरियस किड्स या दोन्ही संस्था महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात आपला वाटा उचलत आहेत आणि आता यापुढे या शैक्षणिक संस्थांना घेऊन आपले नवीन विजन आणि मिशन काय? मिशन हा असेल आमचा की आम्हाला प्रत्येक स्टुडंटच्या ज्या ड्रीम्स आहेत, त्यांचं जे एक्सपेक्टेशन्स आहेत एज्युकेशनला घेऊन, ते आम्हाला प्रत्येक महाराष्ट्राच्या स्टुडंटचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी आम्ही अहोरात्र हजारोच्या टीमने आम्ही मेहनत घेत आहोत. आयदर ते बन्सल क्लासेस असो का क्युरियस किड्स असो, त्याच्या दोघांचं. आणि आमचा हा एक विजन आहे की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 101+ ब्रांचेस बन्सल क्लासेसचे आम्हाला घेऊन यायचे आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही उतरत आहोत. नक्कीच.
बियाणे कुटुंब सध्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत असून सुशिक्षितांसाठी विविध क्षेत्रात नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देत आहेत। बेरोजगार तरुण तरुणींना आपल्याकडे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत त्या संदर्भात काय सांगाल? बियाणी सरांच्या मार्फत आम्ही सध्या बँकिंग क्षेत्र, आर्थिक क्षेत्र असो किंवा एज्युकेशन लाईन असो किंवा मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, फार्मास्युटिकल्स लाईन असो, कन्स्ट्रक्शन लाईन असो, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत। आणि ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना मी एवढंच संदेश देणार आहे आणि हमी देणार आहे की तुम्हाला जर का करिअर ऑपॉर्च्युनिटीज, बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे तर राजस्थानी मल्टीस्टेट मार्फत तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच तुम्ही पाहू शकता। एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला घडवायचं असेल, तुमचं जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजेत तर पोद्दार लर्न स्कूल आहे, बचपन प्ले स्कूल आहे, क्युरियस किड्स आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बन्सल क्लासेस आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो। फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्याकडे पुणे आणि नागपूर डिव्हिजनमध्ये चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत। मीडिया डिव्हिजनमध्ये काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच आम्ही उपलब्ध करून देत आहोत। आता नीट आणि जेई मध्ये जे प्रवेश करू इच्छिणारे आहेत त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? त्यांना कसं सांगाल की बन्सल क्लासेसमध्ये त्यांनी प्रवेश घेण्यासाठी त्यांनी काय करावं, कसं करावं? जसं मी आधी पण सांगितलं आहे की बन्सल क्लासेसने 5 वेळा ऑल इंडिया रँक 1 दिलेला आहे आणि हा 100% रिझल्ट आहे। आणि तुम्हाला तुमच्या बन्सल क्लासेसचा जे स्टडीचा करिक्युलम आहे, स्टडी मटेरियल आहे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे। ह्याच्यामध्ये DLP प्रोग्राम आहे, बन्सल लाईव्ह आहे, DPP आहे, अशा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इंडिव्हिज्युअल अटेन्शन टू एव्हरी स्टुडंट जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, तुमचे डाऊट सेशन्स असतात, तुमच्या टेस्ट सिरीज असतात, त्याच्यावरती प्रत्येकाला लक्ष देऊन आपण कसं घडवू शकतो हे बन्सल क्लासेस काम करत आहे। तर हे नक्कीच तुमच्यासाठी खूप बेनिफिट असणार आहे। नीट आणि जेईचं प्रिपेअर करायचं असेल तर बन्सल क्लासेस शिवाय महाराष्ट्रामध्ये पर्याय नसणारच आहे आणि आपण पूर्ण भारतामध्ये नंबर 1 लवकरच ठरूयात। नक्कीच तुमचे कुठे कुठे ब्रांचेस आहेत त्या संदर्भात आणि तुमची अधिक माहिती जर विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना जर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बन्सल क्लासेसचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40+ ब्रांचेस आहेत। स्टार्ट आपण परळी वैजनाथपासून केलेला आहे। परळीमध्ये बन्सल क्लासेसचं हेड ऑफिस सुद्धा आहे। त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये 3 ब्रांचेस आहेत। ह्या वर्षी आम्ही 3rd ब्रांच लॉन्च करत आहोत औरंगाबादमध्ये। ऑलरेडी 2 ब्रांचेस वर्किंग आहेत, तिथे आपलं रिजनल ऑफिस सुद्धा आहे। त्यानंतर हिंगोली, पुसद, वाशिम, गंगाखेड, अंबेजोगाई, बीड, गेवराई, जालना, विविध सिटीजमध्ये बन्सल क्लासेस सध्या कार्यरत आहे। नुकताच काल आम्ही बन्सल क्लासेस यवतमाळमध्ये सुद्धा आम्ही ती संस्था आणली आहे आणि पुढेच देखील आम्ही 101 ब्रांचेसचा जे संकल्प आहे ते आम्ही लवकरच पूर्ण करणार आहेत। ज्यांना कोणाला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, ज्यांना कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे, त्यांनी आपल्या जवळच्या शाखेवरती लवकर व्हिजिट करून त्यांनी आपले डाऊट्स क्लिअर करून ते पूर्ण आपण ॲडमिशन आणि फ्रँचायझीसाठी आपण संपर्क करू शकता। बन्सल क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना कसा तुम्ही त्यांच्याकडून अभ्यास करून घेता, कसा त्यांना वेळ देता आणि त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घेता एकंदरीत? बन्सल क्लासेस जे त्यांचा क्लासेसचा टाईम असतो त्याच्यामध्ये तर एकदा आपण फॅकल्टी येऊन पूर्ण त्यांना डाऊट्स क्लिअर करते, त्यांना कॉन्सेप्ट्स क्लिअर करते, त्यांना शिकवून तर निघून जाते। त्याच्यानंतर जर का कुणाला काही डाऊट असेल तर वेगळे आपण डाऊट सेशन्स घेतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण डाऊट्स आपण क्लिअर करून घेतो। त्यानंतरही त्याला काही अडचण असेल तर आपले प्लॅटफॉर्म्स आहेत, व्हॉट्सॲपवरती ग्रुप्स आहेत, फॅकल्टीचे नंबर्स आहेत, ते त्यांना कधीही विचारू शकता, काहीच अडचण नाही आहे। आणि एवढं डिजिटलायझेशन झालेलं आहे की आपण पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती बन्सल क्लासेस अवेलेबल आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी बन्सल क्लासेस परिपूर्ण मेहनत घेत आहे। नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की प्लॅटफॉर्म बरेच झालेले आहेत। कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन सगळं सुरू झालेलं होतं, त्यावेळेस तुम्ही कसं केलं आणि आता ऑनलाईन पद्धती तुम्ही अजूनही अंमलात आणलेली आहे का आणि ती सध्या वापरताय का? हो, आम्ही बन्सल लाईफ हा कॉन्सेप्ट नुकताच लॉन्च केलेला आहे। बन्सल लाईफ या मार्फत लवकरच महाराष्ट्र काय पूर्ण भारताच्या विद्यार्थ्यांना लवकरच आम्ही बन्सलचं पूर्ण करिक्युलम जे आहे बन्सल लाईफच्या मार्फत अवेलेबल होणार आहे की जे क्लासेसमध्ये नाही जाऊ शकत किंवा त्या सिटीमध्ये बन्सल क्लासेसचा सेंटर नाही आहे किंवा तो मुलगा आर्थिक परिस्थितीमुळे मागे आहे
तर तो नक्कीच बन्सल क्लासेस अल्प दरामध्ये बन्सल लाईव्ह हा प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि त्यामार्फत बन्सल क्लासेसमध्ये ज्यांना नीट जेईचं प्रिपरेशन करायचं आहे ते 100% त्यामार्फत ते पूर्ण आपलं एज्युकेशन सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकता, प्रिपरेशन करू शकता आणि ह्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. बन्सल लाईव्ह आम्ही आता सध्या लॉन्च केलेला आहे, त्यामध्ये देखील विद्यार्थीगण पूर्ण ॲडमिशन घेऊ शकता. नक्कीच आपण पाहतोय की बन्सल क्लासेसचा हा जो छान असा निकाल लागलेला आहे, सर्वत्र नाव होते, सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बन्सल क्लासेसचे जे विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही कसे प्रोत्साहन देता, कशा प्रकारे त्यांना मोटिवेट केलं जातं? मोटिवेशनचा पार्ट आला आहे तर मी हे सांगते की आता 10वीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. बन्सल क्लासेस सध्या महाराष्ट्रामध्ये 40+ ब्रांचेस जिथे आम्ही वर्क करत आहोत तिथे आम्ही नुकताच गुणगौरव सोहळा आत्ता आम्ही केलेला आहे. तर प्रत्येक 10th मध्ये अचिव्हरचा आम्ही सत्कार करून त्याला मोटिवेट केलेला आहे. इवन नीटमध्ये जे आता मार्क्स आलेत मुलांना त्यांचं देखील आम्ही महागुणगौरव सोहळा सध्या जस्ट एक मागच्या आठवड्यामध्ये लातूर ह्या शहरामध्ये आम्ही पूर्ण त्यांचा गुणगौरव सोहळा केलेला आहे. नक्कीच गौरव तर केलाच पाहिजे. इतर क्लास आणि बन्सल क्लास यांच्यातला नेमका फरक काय, काय तुम्ही एक्स्ट्रा त्यांच्याकडून करून घेता आणि काय फरक आहे? बन्सल क्लासेस आणि इतर क्लासेसमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की आम्ही विद्यार्थ्यांना ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ क्लायंट किंवा स्टुडंट असं ट्रीट नाही करत. त्यांना आपण ॲज अ फॅमिली मेंबर की तो आपलाच मुलगा आहे आणि तो पुढे कसा गेला पाहिजे, तो त्यानं कसं 100% रिझल्ट अचीव्ह केलं पाहिजे त्याच्यावरती आम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक मुलावरती आम्ही काम करतो. मॅडम जाता जाता एक प्रश्न विचारते, जेई आणि नीट परीक्षा आता जे करतायत त्यांना तुम्ही काय गाईड कराल? सगळ्यात आधी तर जे आत्ता उत्तीर्ण झाले आहेत जेई आणि नीटमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मेनी मेनी विशेस टू अचीव्ह देअर फ्युचर एंडेवर्स. आणि जे आता अपियर करता आहेत त्यांना मी हेच म्हणणार आहे की तुम्ही बन्सल क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, कारण मग तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स, कारण सिलेबस नुकताच स्टार्ट झालेला आहे, बॅचेस नुकतेच स्टार्ट झालेले आहेत, तर तुमचं काहीही मिस होणार नाही आहे. पूर्ण सिलेबस कव्हर करून घ्या, डाऊट सेशन्समध्ये अटेंड करून फॅकल्टीजला डाऊट्स विचारा आणि तुमची तयारी सखोल अशी तयारी करून 100% तुम्ही द्या. आम्ही तुम्हाला मोर दॅन 100% देऊ आणि तुम्हाला नीट आणि जेईमध्ये जे कमिंग इयरमध्ये अपियर होणार आहेत त्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद लावून मेहनत करून तुमचा आम्ही निकाल देऊ आणि तुमचं पूर्ण प्रिपरेशन आम्ही करून घेऊ ही मी तुम्हाला आज खात्री देते. आणि तुम्हाला नीट आणि जेईच्या प्रिपरेशनसाठी मेनी मेनी विशेस, ऑल दी बेस्ट. आणि तुम्ही नक्कीच जे बन्सल क्लासेसने लाखो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडविले आहेत त्यापैकी तुम्ही पण नक्कीच असणार आहेत आणि आपण भारतामध्ये लवकरच क्रमांक 1 लवकरच पटविणार आहोत. नक्कीच मॅडम, खूप खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहात. जय महाराष्ट्रमध्ये तुम्ही आलात, तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.